मागील 25 सदस्यांचा कार्यकाळ अनुभव सर्वांनी घेतलेला. हवी तेवढी विकास कामे त्यांच्या माध्यमातून झालेली. पक्षासाठी दिलेल्या योगदानामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण किंवा पक्षश्रेष्ठी निश्चित विचार करून प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देते. त्यानुसार मीही टाकळी प्रचारगण द बेस्ट गण घडवल्याशिवाय राहणार नाही. मी प्रकाश पाटील, भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडिया अध्यक्ष चाळीसगाव. खरं तर मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून मी माझ्या टाकळी प्रचार गणात अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवित असून गावातील नागरिकांच्या हाकेला अर्ध्या रात्री प्रतिसाद देणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यांच्या सुखदुःखात असतील, त्यांच्या अडीअडचणी असो अथवा कोणत्याही योजनेचा लाभ असो, मी दादांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केलं आहे व ते सुरूच आहे. दरम्यान पक्षाचा एक कार्यकर्ता असल्याचा मला विलक्षण आनंद आहे, कारण या माध्यमातून फक्त टाकळी प्रचार नव्हे तर संबंध तालुक्यातून कोणाचाही फोन आला तर मी लगेच तत्परता दाखवून दादांच्या माध्यमातून त्यांची जीही समस्या असेल ती सोडवण्यासाठी 100% प्रयत्न केले आहेत व ते अविरत सुरू आहे. मी एका मिल कामगाराचा व सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असल्याने मला कोणतीही राजकीय वारसा नाही, परंतु टाकळी प्रचार गावात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य सुरूच आहे. हे बघून आगामी निवडणुकीसाठी मी टाकळी प्रचार गणातून उमेदवारी करावी ही मागणी जोर धरली आहे. म्हणून लोकांच्या आग्रहास्तव आता मीही गावाचा चेहरा मोहरा बदल करण्यासाठी कटिबद्ध झालो आहे. त्यामुळे गणात आजपर्यंत केलेल्या भरीव कामगिरीमुळे व पक्षासाठी दिलेल्या योगदानामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण किंवा पक्षश्रेष्ठी निश्चित विचार करून प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देतील असा विश्वास नाही तर मला खात्री आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ज्याप्रमाणे तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे ते बघून अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली आहे. आपणही आपल्या गणात दादांच्या नेतृत्वात विकासाची गंगा आणू शकतो ही भावना मनात रुजली आहे व गणात विकासाच्या माध्यमातून आता कायापालट करण्याचं ठरवलं आहे. गेल्या 10-12 वर्षापासून गणात सामाजिक कार्य करीत असताना मागील 25 सदस्यांचा कार्यकाळ अनुभव सर्वांनी घेतलेला आहे. हवी तेवढी विकास कामे त्यांच्या माध्यमातून झालेली नाही. म्हणून दादांनी संधी दिल्यास गणात जी उर्वरित कामे आहेत ती सर्व पूर्ण करण्याचा माझा संकल्प राहील आणि दादांची बेस्ट चाळीसगाव घडविण्याचे स्वप्न बघितले आहे. त्यानुसार मीही टाकळी प्रचार गण द बेस्ट गण घडवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प मीही आजपासून करीत आहे. धन्यवाद.